गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षात तुम्हाला यश, समाधान, समृद्धी आणि चांगला आरोग्य लाभो हीच दत्तचरणी प्रार्थना. गुड मॉर्निंग. आणि आत्ता वाजले सकाळचे 6 आणि सकाळी किती अंधार असतो 6 वाजता पण. आणि आता सगळे झोपलेले आहेत आणि मी आवरत आहे क्लासला जाण्यासाठी. सकाळचा थोडा वेळ आपल्यासाठी दिला ना खरंच खूप दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जी राहते. आणि सगळे झोपल्यानंतर आपण हे थोडंसं निवांत असतं आपल्यासाठी वेळ देण्यासाठी. नंतर सगळे उठले की त्यांचं चालू होतं. तर आता मी झाले होते क्लासला. क्लासवरून आल्यानंतर आवरून घेतलं माझं आणि आता सगळ्या झाडांना पाणी घालायला घेतलं. तर अशी माझ्या सगळ्या कुंड्यांनी खूप छोटी छोटी सगळीकडे झाडे आहेत. आणि हे जे रोपं असते आलते मला ते खाली घेऊन जायचं होतं खाली लावण्यासाठी, कारण मातीत छान असे फुलं येतात. तर मी आणि गुलाब आमचं एवढं सुंदर आहे त्याला रोज एवढे फुलं येतात. आणि आता दुसरी झाडंही खूप छान झाली आहेत. मातीची झाडं असतात त्याला खूप छान पालवीही आली होती. आता त्यानंतर वरती आले. तर आमचे अजून राजकुमार उठले नाहीत. 10:30 वाजले आहेत पण आता त्यांना उठू शकत नाही कारण त्यांनी वर्षभर खूप अभ्यास केला आहे आणि आता त्यांना सुट्टी लागली आहे, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. आणि हे घेतली आहे मी पाडव्यासाठी साडी. आता माझं आवरून झालं होतं तर थोडा नाश्ता केला आणि मी आता लागले होते स्वयंपाकाला, कारण आता मुलं उठली त्यांनी त्यांचं आवरलं होतं. तर मी आता दुपारचा स्वयंपाक करून घेतला आणि आता मला जेवण करायचं होतं. तेवढ्यात आज शेवटचा आमचा सौरभचा पेपर ही 10वीचा संपला आणि तोही आला होता. आता हिरो काही निवांत आहे. आता पावसाचं वातावरण झालं होतं तर टेरेसवरती आलो आणि आता मध्येच पाऊस यायला लागला होता. थोडासाच आला तर आम्ही कपडे ती काढून आणले. हे नवीन बनवलेला सुट्टीतला बंगला. आता हे नवीन दररोज एक एक प्रयोग घरात होणार आहेत. त्यानंतर मला जायचं होतं थोडंसं बाहेर. पूजेचंही साहित्य आणायचं आहे कारण उद्या पाडवा आहे आणि आमच्या गुड्डूला सुट्टी लागली आहे. तर तो दिवसभर सोप्यावर खूप इकडं तिकडं करतो. तर मला त्याच्यासाठी छान अशी मॅट्रेस घ्यायची होती, कारण मला असं वाटतं सुट्टीमध्ये तो सोफ्यावर TV पाहत बसतो तर त्याला एवढं कम्फर्टेबल वाटत नाही. तर त्यामुळं मला अशी हॉलमध्ये टाकण्यासाठी त्याला मॅट्रेस आणायची होती जेणेकरून तो खेळू शकेल आणि त्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या निवांत जातील. त्यानंतर आम्ही मोमोज आणि कॉफी पिली आणि आत्ता आम्हाला जायचं होतं घरी. तर आम्ही इकडं अलीकडंच उतरलो आमच्या चौकात आणि मला घ्यायचं होता उद्या पुरणपोळी करायची तर आमटीसाठी कढीपत्ता आणि बांबू. तर आता आम्ही घेऊन चालू होतं घरी. आता मला खूप लांब चालत जायचं आहे कारण हे गाडीत घेऊन जाता येत नव्हतं. त्यानंतर सगळी कामं आवरली, जेवण झालं आणि किचनचं काम माझं संध्याकाळी किती उशीर झाला तरी आवरते. आणि आपल्याला काय पार्लरला जायला जास्त आवडत नाही. तर माझं असंच घरी चालू असं निवांत खोबऱ्याचं तेलाने मालिश करायची, हळद लावायची चेहऱ्याला आणि चला बाय.